नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत कैरीचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारं लोणचं। तर याची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। मी नवीन रेसिपी शेअर करत आहे। हे पहा, मी इथे मार्केटमधून कैऱ्या आणलेल्या आहेत। तर या कैऱ्या स्वच्छ धुवून अशा घ्यायच्या आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करायचे। हे पहा, मी अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याचे आपण बारीक काप करूयात। हे पहा, हे अशा पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे आहेत कैरीचे। आणि यानंतर याला मस्त असं हळद मीठ असं लावून ठेवणार आहोत। हे पहा, यामध्ये हळद अशी भरपूर प्रमाणात हळद घालायची आहे। हळद आणि त्यानंतर मीठ पण हे फोडींना भरपूर घालायचं आहे, कारण आपण त्याला हळद मिठामध्ये असंच रात्रभर ठेवून देणार आहोत। आणि त्याच्यामध्ये जे पाणी सुटेल, मिठामुळे खूप सारं असं पाणी सुटतं, ते पाणी सुटण्यासाठी याला हळद आणि मीठ भरपूर प्रमाणात लावायचे। आणि अशा पद्धतीने सर्व फोडींना हळद आणि मीठ मिक्स होईल असं हे हलवून ठेवायचं आहे पूर्ण। हे पहा, मस्त असं सर्व फोडींना हळद आणि मीठ लागलेलं आहे। तर आपण हे रात्रभर असं याच्यावरती झाकण झाकून ठेवणार आहोत। पहा, रात्रभर मी लोणचं असं झाकून ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये। फोडींना हळद मीठ लावल्यानंतर असं रात्रभर ठेवायचं आहे। आणि त्यानंतर याला खाली पाणी सुटते। हे बघा, खाली पाणी आहे। हे आता आपण पाणी काढून फोडी ज्या आहेत त्या एका कापडावरती सुकायला घालणार आहोत। सगळं पाणी काढून घ्यायचं याचं। हे पहा, अशा प्रकारे एका कापडावरती फोडी ज्या आहेत आपण 5 ते 6 तासासाठी सुकायला ठेवणार आहोत। हे पहा, 6 ते 7 तास झालेले आहेत। तर आपले या कैऱ्याचे जे पाणी आहे ना, पूर्ण सुकलेलं आहे, ओलसरपणा पूर्ण गेलेला आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढूयात। हे पहा, एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे। आता याला आपण त्याचा लोणचेचा मसाला आहे तो बनवणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे सर्व मसाल्याची तयारी केलेली आहे। त्यासाठी मी इथे लवंग, मिरे, काळे मिरे आहेत, दालचिनी, मेथी दाणे, जिरे, लसूण, मोहरीची डाळ, बडीशेप, लाल तिखट, हळद मीठ, हिंग आणि थोडेसे धने घेतलेले आहेत आणि लसूण आणि चवीपुरता थोडासा मी गूळ घालणार आहे। ऑप्शनल आहे गूळ किंवा साखर, तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल। आता आपण यामधला जो गरम मसाला आहे तो थोडासा गरम करून घेणार आहोत, खडे मसाले। त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। आता यामध्ये आपण मसाला जो आहे तो थोडा थोडा भाजून घेणार आहोत। आता ही बडीशेप आहे, ही आपण बडीशेप थोडी भाजून घेणार आहोत। त्यानंतर हे जे सर्व मसाला आहे, खडा मसाला, तो पण यामध्ये टाकणार आहोत। सर्व एकत्र गरम करून घ्यायचं आहे। मसाला जास्त असा भाजायचा नाहीये, थोडासाच गरम करायचा आहे। आणि आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर यामध्ये धने आहेत ते थोडेसे गरम करून घ्यायचे।
जास्त कमी गॅसवरती थोडंसं गरम करायचे. मी गॅस बारीकच ठेवलेला आहे, पण याला फक्त थोडंसं गरम होईल एवढंच शेकायचं. हे पण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ही मोहरी डाळ आहे, ही फक्त गरम करायची आहे थोडी. ही डाळ बंद गॅस करून जे गरम कढई आहे ना त्यामध्येच फक्त गरम करून घ्यायची आहे, थोडीशी चटका देऊन घ्यायचा फक्त. मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली डाळ पण अशी थोडीशी गरम झालेली. असंच ठेवूयात. आता आपण ते बाकीचा मसाला आहे ना तो बारीक करून घेऊया. हे पहा, हा आपला असा गरम भाजलेला मसाला आहे. धने हे आपण आता एकत्रित सर्व असं बारीक करणार, जास्त पण बारीक नाही करणार आहोत, त्याची थोडीशी भरड काढणार आहोत मिक्सरमधून. हा मसाला आपण आता बारीक करून घेऊया. हे पहा, हे जास्त बारीक नाहीये करायचा आपल्याला, असा थोडासा भरडा ठेवायचा आहे. हा मसाला तयार झालेला आहे आपला. आता हा मसाला आता आपण लोणच्यात टाकून घेऊया. हे पहा, हा मसाला आपण आता या लोणच्यात टाकून घेणार आहोत. आपण हा पूर्ण बारीक केलेला नाहीये, भरडच केलेली आहे याची. आणि हा मिक्स करून घ्यायचा, मिक्स छान असा करून घ्यायचा. यामध्ये मोहरी डाळ आहे ते पण घालून घेऊया. आता आपण लसूण आपला बारीक करायचा राहिलेला आहे. आता तो लसूण आपण बारीक करून तेल गरम करायला ठेवूयात. हे पहा, लसूण मी असा थोडासा भरडा बारीक केलेला आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गरम करून ते थंड करायचंय. हे पहा, इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम म्हणजे त्याला उकळी येईपर्यंत चांगलं गॅसवरती ठेवायचं आहे. त्यानंतर थोडंसं गॅस बंद करून थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत. त्यामध्ये इथे हा गूळ आहे तो मी टाकून घेते. ऑप्शनल आहे गूळ किंवा साखर, चटपटीत असं होण्यासाठी मी थोडंसं टाकलेलं आहे. जास्त नाहीये, आपल्याला हवा असा चवीनुसार घालायचा. तर यामध्ये आपण मस्त अशी फोडणी देऊया मसाल्याची. हे पहा, तेल आता थोडंसं मी थंड केलेलं आहे. त्यामध्ये हिंग आहे, हिंग घालणार आहे आणि लसूण. जास्त गरम तेल नाहीये, थोडंसं थंड करून मग त्यामध्ये फोडणीसाठी घातलेलं आहे. यामध्ये आपण लाल तिखट, हळद, मीठ हे पण घालणार आहोत. मीठ आणि हळद मी थोडीशी घेतलेली आहे, कारण आपण सुरुवातीला हळद आणि मीठ फोडणीला लावलेलं आहे. हे आहे ते आपल्या मसाल्यासाठी थोडंसं घेतलेलं आहे अजून एक्स्ट्रा. आता हा मसाला आहे तो थोडासा आता अजून थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण लोणच्यामध्ये ओतणार आहोत. हे अजून गरम आहे, त्याला आता थंड होण्यासाठी असंच ठेवूया थोड्या वेळ. मस्त असा खमंग असा वास सुटलेला आहे लसणाच्या आणि हिंगाच्या फोडणीमुळे. आता आपण हे थोडं थंड झाल्यानंतर मग आपल्या लोणच्यामध्ये आहे असंच ओतणार आहोत आणि याला थंड होण्यासाठी ठेवूया थोड्या वेळ. हे पहा, आपला हा फोडणीचा जो मसाला थंड करायला ठेवलेला होता तो आपला थंड झालाय. आता आपण हा लोणच्यामध्ये ओतूया.
असा सर्व फोडींना लागेल असा मिसळायचा आहे मसाला. आता हा आपण सर्व एकजीव करूया. सर्व मसाला असा सर्व फोडींना लागेल असा हलवायचा एकसारखा. हे पहा, मस्त असा सर्व फोडींना मसाला लागलेला आहे. खूपच टेस्टी असं चटपटी घरगुती मसाल्याचं बनवलेलं हे लोणचं आहे. किती सुंदर आणि खमंग अशी वास सुटलेली आहे. आता हे पहा, व्यवस्थित सर्व फोडींना कसं लागलेलं आहे. आणि आता हा मसाला, हे जे लोणचं आहे ते आपण 2 दिवस असंच ठेवणार आहोत पातेल्यामध्ये. आणि तुम्हाला हवा असेल तर आणखी यामध्ये आपण गरम करून तेल ओतू शकता. पहा, मस्त असं आपलं खाण्यासाठी चटपटीत वर्षभर टिकणारं असं लोणचं तयार आहे. 2 किलोचं लोणचं तयार झालेलं आहे आपलं. किती सुंदर दिसत आहे. मसालाही खूप छान असा लागलेला आहे सर्व फोडींना. हे आपण आता 2 दिवस असंच पातेल्यामध्ये झाकून ठेवणार आहोत. आणि त्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित भरणार आहोत. आणि नंतर भरणीमध्ये भरताना आपण आणखी थोडंसं तेल ओतणार आहोत. त्यासाठी हे आपलं मस्त असं कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. पहा, किती सुंदर असा मसाला लागलेला आहे सर्व फोडींना. ते आता आपण याचं बरणीमध्ये भरणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपलं बरणीमध्ये लोणचं भरून झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी तेल घालू शकता. किती सुंदर दिसते. यामध्ये आता मी पण थोडंसं तेल घालणार आहे. मस्त आपलं 2 किलोचं हे खाण्यासाठी लोणचं तयार झालेलं आहे. अगदी वर्षभर टिकणारे हे आपलं लोणचं तयार आहे. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.